राहुल गांधींनी लोकसभेत असं नेमकं काय म्हटलं की अवघ्या काही मिनिटातच सभागृहात गोंधळ उडाला. भाषण सुरू होताच सत्ताधारी सदस्यांनी जोरदार आक्षेप का घेतला. स्टुडंट, इडियट आणि अंधभक्त या तीन शब्दांमुळे लोकसभेचं वातावरण इतकं तापलं की संरक्षण मंत्र्यांना सुद्धा हस्तक्षेप करावा लागला. नेमकं काय घडलं आणि राहुल गांधींचं विधान काय होतं ते समजून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र. अँटी पेपर लीक दुरुस्ती विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चर्चेत भाग घेतला. मात्र भाषण सुरू झाल्यानंतर अवघ्या पहिल्या 5 मिनिटातच सभागृहात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. यामागचं कारण ठरलं राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी झालेल्या चर्चेचा दाखला देत केलेलं एक विधान. राहुल गांधी म्हणाले की विद्यार्थ्यांशी चर्चा करताना त्यांना समाजात 3 प्रकारच्या कॅटेगरी असल्याचं सांगण्यात आलं. त्या म्हणजे स्टुडंट, इडियट आणि अंधभक्त. त्यांनी पुढे असंही म्हटलं की अंधभक्त ही तिसरी कॅटेगरी आहे. ही कॅटेगरी मूर्खांना फॉलो करते. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर सत्ताधारी सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला आणि सभागृहात मोठा गोंधळ सुरू झाला. यावेळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींनी असंसदीय भाषेचा वापर केल्याचा आरोप केला. त्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी राहुल गांधींचं भाषण थांबवण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा हस्तक्षेप करत राहुल गांधी यांनी वापरलेले शब्द असंसदीय असल्याचं आणि ते कामकाजाच्या नोंदीतून वगळण्याची मागणी केली. यानंतर राहुल गांधी पुन्हा बोलण्यासाठी उभे राहिले. मात्र यावेळी 3 कॅटेगरीचा थेट उल्लेख न करता विद्यार्थ्यांशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत आपलं म्हणणं त्यांनी पुढे मांडलं. राहुल गांधी म्हणाले की मी विद्यार्थ्यांच्या मनातली गोष्ट सांगतोय. विद्यार्थी सत्याच्या मागे धावत असतो. गांधीजी म्हणाले होते की घराचे दरवाजे आणि खिडक्या सर्व प्रकारच्या हवेसाठी उघडे ठेवले पाहिजेत. मी विद्यार्थ्यांना विचारलं की इडियट्स बद्दल तुमचं काय मत आहे. जे विद्यार्थी नाहीत त्यांच्याबाबत काय म्हणणं आहे. त्यावर विद्यार्थ्यांनी सांगितलं की स्टुडंट्स नेहमी अभिमानानं सत्यासोबत असतात. दुसऱ्या प्रकारचे लोक आपल्या इमेजची चिंता करतात. इडियट्स फक्त त्यांच्या देवाला मानतो आणि त्यासाठी स्वतःची इमेज बनवण्याचा प्रयत्न करतो. यानंतर राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी झालेल्या आणखी एका संवादाचा उल्लेख केला आणि तेव्हा ते म्हणाले की मी एका मुलीला विचारलं, तू विद्यार्थिनी आहेस म्हणजे काय. त्यावर तिने अतिशय सुंदर उत्तर दिलं. ती म्हणाली, ज्याचा मेंदू खुला असतो आणि ज्याला हे मान्य असतं की आपल्याला सर्व काही माहीत नाही त्यालाच विद्यार्थी म्हणतात. विद्यार्थ्यांना समजतं की जग बदलतंय. याच भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा थेट निशाणा साधला. ते म्हणाले की आज लोकसभेत इतक्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे पण पंतप्रधान सभागृहात नाहीत. मोदींमध्ये सभागृहात बसण्याची हिंमत नाही. ते चर्चेला सामोरं जाण्याचं टाळतायत. यासोबतच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री सभागृहात का नाहीत असा सवाल सुद्धा उपस्थित केला. एकूणच काय, अँटी पेपर लीक दुरुस्ती विधेयकावरील चर्चेपेक्षा राहुल गांधी यांच्या स्टुडंट, इडियट आणि अंधभक्त या वक्तव्याचीच लोकसभेत सर्वात जास्त चर्चा झाली. त्यांच्या या विधानावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले आणि काही काळासाठी सभागृहाचं कामकाज गोंधळात गेलं. त्यामुळे आता या वक्तव्यावर पुढे काय राजकीय प्रतिक्रिया उमटतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. पण तुमचं यावरचं मत काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.